सुप्रभात. प्रसाद आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपली सुरुवात झाली आहे डायरेक्ट आज कारमधून. तर चाललोय आपण एका ठिकाणी. कुठं चाललोय तुम्हाला थोड्या वेळाने कळलं. सुप्रभात. प्रसाद आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपली सुरुवात झाली आहे डायरेक्ट आज कारमधून. तर चाललोय आपण एका ठिकाणी. कुठं चाललोय तुम्हाला थोड्या वेळाने कळलं. तर रुद्रे, वनिताई, आई आहे आणि आमच्या सासूबाई म्हणजे वनिताची आई आहे. चला निघूयात. कुठं चाललोय ते दाखवतोच तुम्हाला आता. तर आता निघालो आपण कात्रज घाटामधून. मस्त असं क्लायमेट आहे कात्रज घाटामध्ये. आणि प्रवास चालू झाला नाही की आपला रुद्र लगेच पुढं झोपला. 20 मिनिटात तर आपण पोचलो. आपल्याला जिथं पोचायचं होतं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तुम्हाला अंदाज येईल की आपण कुठं आहोत आता. तर आम्ही पोचलो. बघू शकता कुठं मांढरदेवी. वनिता म्हटली, वनिताला बरेच दिवस झालं जायचं होतं. म्हटली मांढरदेवी वनिताला घेऊन आलो मांढरदेवीला. आलो. वनिताची खूप दिवसापासूनची इच्छा होती, हो की नाही. आली ती घेऊन आम्हालाच वनिताच. मग आधीच्या काळूबाईच्या मंदिरात आणि आत्ताच्या मंदिरामध्ये खूप फरक आहे. आधी असं काय नव्हतं. या साईडला आणि त्या साईडला दुकानं होती. आणि मग मध्यंतरी एक वर्ष इथं आग लागली, त्यामुळे इथल्या टपऱ्या उठवल्या आणि मग मस्त असे जिन्यांचं काम करून घेतलं इथं. आता मस्त असं दर्शन झालं काळूबाईचं. आपला रुद्रला अशा गोष्टी करायला खूपच आवडतात. तो म्हटलं पप्पा तेल पाजळू का. म्हटलं पाजळ बाळा. मग काय खुशच रुद्र लगेचच. तर आता तुम्हाला दाखवतो इथनं कसला भारी निसर्ग दिसतो बघा. आता खूप भारी. दर्शन घेऊन चालू झाला आपला मग घरी निघण्याचा प्रवास, म्हणजे परतीचा प्रवास. मस्त क्लायमेट होतं, पाऊस नाही काय नाही, धुकं होतं, थंडी होती मस्त. चाल परतीचा प्रवास सुरू. काढली गाडी, निघालो आता आम्ही डायरेक्ट बालाजीनगर. तर रुद्राला झोप आली. रुद्र झोपला होता. आता हे बसलेत मागं निवांत. आता तुम्हाला दाखवतो बोर. तर आता पोचलो आपण कात्रजला. रुद्राची झाली झोप पूर्ण. वनिता झोपली मस्त पैकी. रुद्र ओके ना, झाली ना झोप. चला काय या जीवाशी खेळायची गरज आहे का. धरलं नाही, मागं कोण नाही बसलं, त्या पोरीच्या पडली तर काय करायचं. हा, जीवाशी खेळतात लोक बघा. गाडीवर उभी केली अवघड. आलो आता आपण घरी. आता करूयात आराम. खूप दमल्यासारखं झाले. जीव आधी आणि मग करूयात आराम. तर आम्ही निघालो होतो आता बाहेर, पण बालाजीनगरमध्ये तुफान असा पाऊस चालू आहे. काय विचारायला नको. दुसऱ्या इथं थांबलाय, आपला बोर झाला. वनिता पण थांबली आहे. काय करायचं, पावसामुळं काय हलता येईना आम्हाला आता. तर 1 तासाच्या पावसाच्या विश्रांतीनंतर आम्ही पोचलो आणि इथं लावलं मला नेहमीप्रमाणे काम. आता या मोठ्या बाबांची ही मोठी बहीण रिधिका ताई कुंकू लावाळा. अरे बापरे, बहिणीने दिलं भावाला गिफ्ट आणि काढला आपण एक फोटो. छान. श्लोकला मस्त पैकी पेढा बनवते रिधिका. तर रिधिकाकडनं श्लोकला एक छान अशी कार गिफ्ट केलेली आहे, बघू शकता. हा, गिफ्ट घ्या आणि पाया पडा त्यांच्या. डोकं टेकून. हा, वा 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 वा. बघितली की तिने तोंडानेच रिटर्न गिफ्ट मागितलंय आणि तिने घेतलंय रिटर्न गिफ्ट. श्लोक तिघ इकडे बघा समोर. रुद्र. हा चलो.
कायमची आईच करत. तर हा फरक असतो माहेरी आल्यावर आणि सासरी असल्यावर. घरीच आता बघा माहेरी आलं तर किती चेहरा खुश आहे. हा आहे का नाही. तर निलेश आला, मग निलेशची भाऊबीज इथंच चालली साजरी करायचा कार्यक्रम. मला जरा एडिट करा, मी मेकअप नाही केला. व्हिडिओ चालू आहे तो आता, व्हिडिओचा आता आवाज ठेवला. तर आता सर्व कार्यक्रम उरकून आपण पोचलो घरी. तर आजच्या या व्लॉगला आपण इथंच समाप्त करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.